बाळासाहेबांनी सांगितलं होतं, जो आमदार शिवसेनेतून फुटेल, जो खासदार शिवसेनेतून फुटेल, त्याला पहिला चपलेनी तुडवा. संजय लीला पाटील त्याचं ऑफिस फोडलेलं आहे शिवसेने मुंबईच्या. त्याच्यावरती अशी वेळ यावी की मुंबईला येऊ दे, तिकडे त्यात भांडूपवाले बुलुंडवाले त्याचा बरोबर समाचार घेतील. यांचा कट्टर शिवसैनिक म्हणून आम्ही आहात. आमच्या अंगामध्ये भगवा, डोक्यावर भगवा आहे, बघा आहे ना, आमच्या अंगामध्ये भगवा आहे. अंगामध्ये आम्ही जे गद्दार गेले त्यांची लायकी पण नव्हती, तो रिक्षा चालक होता. उद्धव साहेबांनी जे आता शांतता आहे ते सोडून द्यायला पाहिजे आणि जे गद्दार आहेत त्यांना गद्दार धडा शिकवायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे या गद्दारांच्या डोक्यामध्ये भेजा नाहीये. कारण ज्या शिवसैनिकांनी वर्षानुवर्षेचे अंगावर खांद्यावर जे केसेस घेतलेले आहेत, त्या केसेसला नंतर काय होतं, तो शिवसैनिक किती बेकार होतो, तो शिवसैनिक किती रसातळाला जातो, ह्याची जाण असलेला नेता म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारली जात नाही, परंतु यावेळेला शिवसैनिक गप्प बसणार नाही. शिवसैनिकांच्या मनात नेमकं काय चाललंय जाणून घेऊया. आपल्या सोबत शिवसैनिक आहेत. हे शिवसैनिक प्रचंड प्रमाणात तापलेले आपल्याला दिसत आहेत, आक्रमक झालेले आपल्याला दिसत आहेत. दादा, यावेळेला शिवसैनिकांची काय भूमिका असणार आहे? यावेळेला आमच्या शिवसैनिकांची भूमिका आहे ती ठाम भूमिका असणार आहे. कारण उद्धव साहेबांनी सर्वांना ज्या गोष्टी ज्याची लायकी नव्हती, जी अवकात नव्हती, त्या माणसाला नगरसेवकापासून खासदारापर्यंत पोहोचवलं. मच्छे सगळे आहेत, एवढं मुख्यमंत्र्यापर्यंत सगळ्या पद देऊन मोकळे झालेत. आणि त्याच माणसाने अशी ह्या वेळेला गद्दारी करणं आणि आजच्या ह्या जे आताचं गढोळ वातावरण जे केलेलं आहे, ठीक आहे, अजूनपर्यंत झालं होतं, त्याला उद्धव साहेबांनी चांगल्या संयमीपणाने, आदित्य साहेब संयमीपणे सगळे त्यांनी सुरुवातीपासून हँडल केलेलं आहे. अशीच भूमिका त्यांनी ठेवली तर मला वाटतं उद्धव साहेब याच्यापुढे स्ट्रॉंग राहायला पाहिजे. कारण जे आताचे हे गद्दार झालेत ना, त्याला एकाला तरी फटकावलं पाहिजे, असं की त्याच्या तंगड्या तुटलं त्याच्या नादुरुस्त करून टाकायला पाहिजे. खासदारापासून सुरुवात व्हायला पाहिजे, असं माझं प्रांजळ मत आहे. त्यानंतर आजचा जो शिवसैनिक आहे, मुंबईचा आहे, इथला आहे, आणि जी सत्ता सध्या चाललेली आहे राज्यात, देशात संपूर्ण, तिचा गैरवापर करून हे बीजेपी भाजपावाले आणि यांना सगळ्यांना करोडो रुपये, 50-50 करोड देऊन त्यांना विकत जे घेतल्या, खासदार असते, आमदार असू देत, या लोकांना त्यांनी विकत घेऊन या गोष्टी सगळ्या केलेल्या आहेत. आणि आमच्या नीच लोकांनी, नीच जे खासदार आलेत, आमचं मत घेऊन जे निवडून आलेत, मुंबईचं असं, इथले असं, कुठच्या शिवसैनिकांचं मत, ठाम मत होते, त्या मतावर त्या जोरात निवडून आलेत, त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि जर त्या मुंबईचा एकच खासदार आहे आमचा संजय लीला पाटील, त्याचं ऑफिस फोडलेलं आहे शिवसेने मुंबईच्या. त्याच्यावरती अशी वेळ यावी की मुंबईला येऊ दे, तिकडे त्यात भांडूपवाले बुलुंडवाले त्याचा बरोबर समाचार घेतील आणि तो घेतलाच पाहिजे. आणि एका खासदाराला तरी तुडव बाळासाहेबांचे जसे विचारते, जो गद्दार झाला फुटला त्याला रस्त्यात बसून तुडवा, साहेबांनी सांगितलेलं आहे. पण एक काय, प्रत्येक गोष्ट त्यांच्या हातात असल्यामुळे प्रत्येक आता जो शिवसैनिक आहे, नोकरी करणार आहे, त्याच्यामुळे कसं कुठेतरी थोडं बॅकफुटवर जातात किंवा उद्याला काहीतरी गोष्टी अनावधाने, आमचं कुटुंब आहे, हे आहेत, तरी सुद्धा आता जे माहोल झालेले आहे ना, ते खरोखरच एकदम लांछनास्पद आहे. खासदारांची गद्दारी केलेली आहे, ते आम्हाला अजिबात मान्य नाही. आणि उद्धव साहेबांनी याच्या पुढे उद्धव साहेबांनी जे आहेत त्यांना घेऊन ठाम राहायला पाहिजे, अशी माझी प्रांजळ भूमिका आहे. शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे की जे खासदार आता पक्ष सोडून जातील त्यांना शिवसैनिक तुडवतील. तुम्हाला काय वाटतं? जय महाराष्ट्र साहेब. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक म्हणून आम्ही आहात. आमच्या अंगामध्ये भगवा, डोक्यावर भगवा आहे, बघा आहे ना, आमच्या अंगामध्ये भगवा आहे. अंगामध्ये आम्ही जे गद्दार गेले त्यांची लायकी पण नव्हती, तो रिक्षा चालक होता. त्याला साहेबांना, बाळासाहेबांनी मोठा केला, उद्धव साहेबांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला साहेब. आणि त्याला त्याने अशी गद्दारी केली, साहेबांना एक धोका दिला मध्ये 2022ला. त्या धोक्यामध्ये साहेब सावरता जातात आणि सावरणारा आमच्यासारखा शिवसैनिक, कट्टर मतलब असल्याचे शिवसैनिक आम्ही सावरणार आहे साहेबांना. आणि साहेबांना आम्ही कधी सोडणार नाही. पण तो जर बडवा, एकनाथ शिंदे सांगतो बडवा, आम्ही शिवसैनिक म्हणून सांगतो, मी कोणाला पण शिवसैनिक असं कट्टर बाळासाहेबांच्या शिवसैनिक सांगतो. एकनाथ शिंदे जर आता जर गद्दारी करून दाखवलेले जे बडवे आमचे पळवले, तर ते जाणारे पण बडवे कुठे जर चपलीन मार खातील, त्याच्यावर एकनाथ शिंदे पण चपलीन मार खातील. आपण जर पाहिलं तर शिवसैनिक आपल्याला आता प्रचंड चिडलेले दिसत आहेत. अभिजितजी, ज्या काही गोष्टी आता महाराष्ट्रात घडतायत, कुठेतरी हे थांबायला पाहिजे. एक शिवसैनिक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे सगळ्या विषयावर? सर्वप्रथम तर जय महाराष्ट्र. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळासाहेबांचा व्हीप आता पाळायची खरंच गरज आलेली आहे महाराष्ट्राला. बाळासाहेबांनी सांगितलं होतं, जो आमदार शिवसेनेतून फुटेल, जो खासदार शिवसेनेतून फुटेल, त्याला पहिला चपलेनी तुडवा. हा व्हीप जो बाळासाहेबांचा आहे तो पहिला आता शिवसैनिकांनी
पाळायला पाहिजे. कारण की आता आपण 2022ला शांत बसलो, 2026 चालू आहे, 2024 मध्ये पण काही घटना झाल्या. महाराष्ट्रात जे पक्षफुटीचं जो काही राजकारण चालू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्यासाठी जो पहिला पक्ष फोडण्यात आला शिवसेना, आता त्याच पक्षाने पुढाकार घेऊन आपले काही शिवसैनिक आहेत, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, जुने शिवसैनिक आहेत, नवीन शिवसैनिक आहेत, यांनी एकत्र यायला पाहिजे. एकत्र येऊन महाराष्ट्राला ताकद दाखवली पाहिजे आणि महाराष्ट्राला हे दिसलं पाहिजे की शिवसेना ही संपलेली नाही, शिवसेना ही संपू शकत नाही. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना आहे, जिचा 60वा वर्धापन दिन आता 19 तारखेला आपण साजरा करत आहे. तिकडे जास्तीत जास्त संख्येने जमा आणि उद्धव साहेबांना हे दाखवून द्या की आम्ही तुमच्या सोबत आहेत, आम्ही तुमच्या सोबत राहणार आहे. जे गेले ते सगळे होते, आम्ही तुमच्या सोबत आहे. आता हे शिवसैनिक तुमच्या सोबत राहणार आणि या शिवसैनिकांना तुम्ही पुढे घेऊन जा, एवढंच आम्ही याचं शिवसैनिक म्हणून तुम्हाला सांगतो. काय शिवसैनिकाची आजपर्यंत शिवसेनेने उद्धव साहेबांनी जे आपल्या हातामध्ये शिवसेना जे हातामध्ये घेतली, तोपर्यंत शिवसैनिक जे शांत होते, जे त्यांचं काम करायची पद्धत उद्धव साहेबांची, ते शांततेने काम करण्याची त्यांची पद्धत, ती पद्धत त्यांनी प्रमुख. आता मी जुना एक शिवसैनिक आहे, मी बाळासाहेबांबरोबर फिरलेला आहे, राहिलेला आहे आणि 10 जणांमध्ये मीटिंग घेतलेला हा एक कार्यकर्ता आहे मी. तर ते उद्धव साहेबांनी जे आता शांतता आहे ते सोडून द्यायला पाहिजे आणि जे गद्दार आहेत त्यांना गद्दार धडा शिकवायला पाहिजे. जे बाळासाहेब धडा शिकवायचे आणि आम्हाला जो आदेश द्यायचे त्या आदेशाने आम्ही पालन करून ते धडा शिकवत होतो एवढ्या वर्षाचे, ते आता त्यांनी उद्धव साहेबांनी धडा शिकवण्यासाठी शिवसैनिकांना आदेश द्यायला पाहिजे आणि कुठे मागे पुढे बघायला नाही पाहिजे. त्यामुळे ते आदेश देत नाहीयेत, जबाबदारी स्वीकारत नाही असं मलाही वाटते आता. कारण मी माझं आता 80-70 वर्ष व्हायला आलेत आणि मी शिवसैनिक सुरुवातीपासूनचा शिवसैनिक आहे आणि अनेक आंदोलन मी पाहिले. शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे की आता उद्धव ठाकरे यांनी संयम सोडला पाहिजे. संयम ठेवल्यामुळे आज ही परिस्थिती कुठेतरी शिवसेनेवरती आलेली आपल्याला पाहायला मिळते. काय वाटतं तुम्हाला, उद्धव ठाकरे साहेबांनी आता संयम सोडला पाहिजे? सर्वप्रथम मी जे माझं मत असं सांगेल की उद्धवजींची रणनीती ही समजून घ्यायला पहिली गोष्ट म्हणजे या गद्दारांच्या डोक्यामध्ये भेजा नाहीये. कारण ज्या शिवसैनिकांनी वर्षानुवर्षे जे अंगावर खांद्यावर जे केसेस घेतलेले आहेत, त्या केसेसला नंतर काय होतं, तो शिवसैनिक किती बेकार होतो, तो शिवसैनिक किती रसातळाला जातो ह्याची जाण असलेला नेता म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि या उद्धवजींनी या शिवसैनिकांना तळहाटाच्या फोडासारखं जपलं, त्यांच्यावर कुठले गुन्हे होऊ नये, सामाजिक कार्यामध्ये त्यांना सहकार्य केलं आणि सामाजिक कार्य करण्याची त्यांच्याकडे एक एक दिशा दिली आणि त्या दिशेतूनच ही शिवसेना आजपर्यंत चालत आली आहे, पुढे आली आहे आणि शिवसेनेचं नाव फार मोठं आहे आणि बाळासाहेबांप्रमाणे ती परिस्थिती होती. परंतु आज ती संयमाची गोष्टी आता उद्धवजींनी मला तरी वाटतं आता थोडे दिवस जरा बाजूला ठेवलेली बरी. आणि आताच्या ह्या शिवसैनिकांवर जे शिवसैनिक केसेस घेण्यासाठी तयार आहेत करू द्या, परंतु त्याच्यासाठी एक आपल्याकडे न्यायविधी सेनेची जी काय फळी आहे ती फळी त्यांच्या मागे लावली पाहिजे, जेणेकरून येत्या काळामध्ये या गद्दारांना धडा शिकवायचा नाही तर नेस्तनाबूत करता आलं पाहिजे. आणि हे गद्दार परत या संघटनेमध्ये मोठे होऊन जे काय खासदार, नगरसेवक, आमदार, मंत्री, नेते होतात आणि या नेत्यांनी नंतर ज्या शिवसैनिकांना इकडून पळ तिकडे पळ हे जे काय धंदे केले जातात आणि शिवसैनिकांचे हाल केले जातात. एखाद्यावर गुन्हा दाखल असतो परंतु तो गुन्हा दाखल होताना या शिवसैनिकाचा फक्त वापर केला जातो, तो होता कामा नये. फक्त मी उद्धवजींना एकच माझ्या मनातला एक विषय म्हणजे मत मांडू इच्छितो की उद्धवजींनी आता शिवसैनिका आदेश देणं गरजेचं आहे, परंतु हा आदेश देण्या अगोदर बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे एका व्यासपीठावर बाळासाहेबांनी सांगितलं या आजपासून जो कोणी आमदार किंवा खासदार शिवसेनेतून फुटला त्याला रस्त्यात तुडवा. ह्या पद्धतीच्या आदेशाची वाट न बघता शिवसैनिकांनी तो आमदार खासदार ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी त्या तिकडे घोळक्यात घुसून त्या खासदाराला च्या अंगावर शाई फेक शेण फेक झालं पाहिजे आणि त्याला तुडवला पाहिजे. ही आमची सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे आणि ती पूर्ण करायची आमची आता मनोकामना वाढत चाललेली आहे.
आणि ते आता जर आमच्या ह्या विभागात वसई तालुक्यातल्या विभागात जर कुठलाही आमदार आणि खासदार गद्दारांपैकी आला, त्यांनी एकच समजायचं की माझ्यावर कुठल्याही प्रकारचा हल्ला होणार म्हणजे होणार. आता हे खूप मोठं भाकीत शिवसैनिकांनी केलेलं आहे. शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे की वसई तालुक्यात जर कोणत्या गद्दार आमदार किंवा खासदारांनी पाय ठेवलं तर त्यांच्यावरती हल्ला होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आता उद्या दिल्लीत बैठक आहे, या बैठकीत नेमकं काय घडणार आहे आपल्याला उद्याच कळेल. परंतु कुठेतरी उद्धव ठाकरे साहेबांनी आता संयम सोडलं पाहिजे असं शिवसैनिक म्हणतात. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.